नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत, पहाटेचे एकदम 4 वाजलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे वांद्री लेकला चाललो आहे रायडिंगसाठी. मागे लाईट पाहू शकतो तुम्ही, 31 आहे आज. सो ह्या वर्षाचा 2025चा हा लास्ट दिवस आहे. सो आपण विचार केला की ह्या दिवसाला आपण एका राईडमध्ये कन्वर्ट करूया जेणेकरून या वर्षाची एंडसुद्धा एक चांगली होईल. त्याच्यानंतर आपला एक मोठा प्लॅन येणार आहे दापोली दौऱ्याचा. सो ही एक लास्ट राईड असणार आहे त्या दौऱ्याच्या आधीची. सो एन्जॉय द व्लॉग, स्टे ट्यून. आपल्याला विरारला भेटणार आहे, समीर भेटणार आहे. आपली गाडी ठेवलेली आहे, आतमध्ये ठेवलेली आहे. विरारला समीर भेटणार आहे. सो त्याला पण पिकअप करून नंतरला मग जाऊ वांद्री लेकला. आज टोटल 30 किलोमीटर्सचं कव्हरअप करायचं आहे, म्हणजे येऊन जाऊन मोर दॅन 60 किलोमीटर्स होणार आहे आज. सो एन्जॉय दी व्लॉग, स्टे ट्यून. आपली राईड चालू झालेली आहे. आपल्याला 5 वाजता भेटायचं होतं समीरला, पण घरी थोडंसं लेट झालं, पण काही हरकत नाही. थोडीशी कुत्र्यांची भीती वाटते कारण की मास्क घातलाय. आपण विरारला पोचलेलो आहोत. ब्रो, विरारला पोचलेलोच मित्रांनो. मला वाटतं 20 मिनिटात मी आलो आहे. 20 मिनिटं लागली. ऑल सेट. समीर फुल जोशमध्ये आहे समीर. आणि विरारचा चंदनसरचा रोड आहे, एकदम जबरदस्त आहे. फक्त भीती वाटते ते जरा यांची भीती वाटते. समीर पण घाबरलेला. चलो भाई ना चलो. ऑल सेट. ऑल सेट. येस. पूर्ण जंगल आहे मित्रांनो इकडे. एक टी ब्रेक घेतलेला आहे. तसं नाश्ता आपण बॅगेमध्ये आणला आहे, पण टी ब्रेक घेतलेला आहे. 9 किलोमीटर आपले कट झाले आणि एक छोटासा परत होल्ड घेतला आहे. चहा घेतलाय पण चहा पडली आपली. चांगलं आहे. गुड. आता फक्त 4 किलोमीटर बाकी आहेत वांद्री लेकला. आणि मित्रांनो पूर्ण धुकं पडले आणि जी थंडी लागते जबरदस्त. ॲक्च्युली आपल्या हातामध्ये हे पण नाही, ग्लव्ज पण नाही आहेत. यो कोराही कोरा. समीरचं तर शूट मी करतोय, पण माझं शूट कोण करेल समीर? तेरे को भी सीखना पड़ेगा एक हाथ से ब्लॉगिंग. नाही चलेगा. मित्रांनो पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. काय मजा येते यार, सुपर. समीर फोटो काढू इथे, जबरदस्त भाई. अरे व्हिडिओ शूट व्हायच्या आधी फोटो. चल पुढे 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 व्ह्यू बघ ना भाई, पुढे चालेल ना. ऑर्गेनिक आहे बाबा. पुढे काढूया ना. हा काय अरे हे काय बिल्डिंग पण आहे. रूम्स आहेत वाटतं. मित्रांनो अजिबात काय दिसत नाही पुढचा.
आय डोंट नो कॅमेरा जस्टिस करतोय की नाही. ते पावर थांबूया. ओ फा. चल इधर इधर ते गाडी आली इथं काय पाहिजे. चल चल ते ओवरामध्ये जाऊया चला उजव. कुठे इथे फोटो काढायचे ना काढ. तरी मुलगा पण येतो. जबरदस्त थंडी आहे. थंड गरम 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 मिक्स करतोय का गरम आहे मग पण मस्त वाटतंय जरा क्लिअर होतो रे. पण जास्त गरम नाही ना. गरम आहे जास्त आहे. खूप आहे. जीभ भाजली. जीभ भाजली. ऐक ना एवढा गरम नको जास्तच गरम आहे. बॉटली बॉटल में दम है भाई. वेंडरने खर्च केला नाही. वेंडरने खर्च केला नाही. हे मिक्स करून पितो तर मी थोडं टाक ह्या टाक नको नको राहू दे जरा तिकडे जाईल नाही खरंच एक सिप मार काय तोंड लावून पी. तोंड लाव बाय. पण जास्त भाजेल तोंडवर. पैसा आहे बाय. नको येताना घेऊ. मित्रांनो एकदम गावी आल्यासारखं फील होत आहे. ॲक्च्युली हे गावच आहे आणि थंडी तर भाई खतरनाक पण जबरदस्त मजा येते जबरदस्त. ही सगळी तयारी चाललेली आहे आपली दापोली दौऱ्याची जे आपण डेट रिव्हील करतोय आता 24, 25, 26ला जाणार आहोत आपण गावी जाणार आहोत. मुलं एकदम शेकोटी एन्जॉय करतात इथे. काय आहे समीर सुट्टी असायला 31ला सुट्टी असते आपल्याला तर आहे मग काम करून घेतलंय संडेचं काम करून घेतलंय समोर जायचं अजून. आपल्या दोघांची एक काढतो पण कॅमेरा ठेवायला लागेल नाही पण मागे परत जा. स्टँड आणा माझ्या तो. तू इथंच हलवत त्या बॉटल माझी काढ व्हिडिओ. मित्रांनो आपण पोचलो आहे वांद्री लेकला. मित्रांनो व्ह्यू कमाल आहे यार. यू कॅन सी. आणि हे गाव आहे त्यामुळे रहदारी वगैरे खूप कमी आहे आणि एकदम सकाळचा टाईम आहे. एकदम सुंदर पीसफुल एकदम आणि रोड पण इथले खूप छान आहेत. सुपर. आता आपण एक काम करूया थोडा वेळ ते बसूया आणि आपल्याला घरून नाश्ता दिलेला आहे प्रीतीने बनवून. चण्याची भेळ दिलेली आहे. सो आपण ते खाऊया. समीर कुठे गेला. समीर गेला तिकडे आणि आपल्या दोन्ही पण ब्युटीज इकडे उभ्या आहेत. सो आता आपण थोडा नाश्ता करूया आणि पुढे जाऊन चहा पिऊया. समीर चहा पण आणायला पाहिजे होतं काय होतं. हा ना नेक्स्ट टाइम कधी प्लॅन करू तर चहा सोबत कॅरी करू. तिकडे पण जातात मित्रांनो. जरूर. हा हात का धुतोय. अच्छा अच्छा अच्छा. चला नाश्ता करूया. माझ्या बॅगेतून काढ समीर. पाणी एकदम गोडा आहे. हे सायन्स असतं याच्यामागे. थंडीचं पाणी गरम असतं. गरम म्हणजे थोडंसं. काढ बॅगेतून. बॅगच काढ ना आता खांद्याला लटकवली पाहिजे काय. बॅगेचा पुरेपूर वापर होतोय. बड्डेला टाईम आपल्या पण तुला माहिती आहे बड्डे आपला कधी आहे. 1 Jan. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. येस थँक्यू. अँड हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. थँक्यू सो मच. चल निकाल जल्दी. अरे हे सही आहे यात काय काय आहे ते. चम्मच पण आहे. प्लास्टिकची ही पण आहे काय. काय चांगली बॅग अरे एकदम. प्लास्टिकचा कवर आहे बोललो. बर्थडे गिफ्ट आहे आपलं फ्रॉम माय सिस्टर. चम्मच पण आहे आतमध्ये. सगळं बीट
हेल्दी त्याला बिस्किट देऊ काय डॉगेशला डॉगेश पाहिला ये बेटा इकडे ये कम. गुड्डे देऊ आहे का गुड्डे आपल्या घरी का बरोबर पाहिजे तुला मला नको देऊ का ह्याला मग बघ एक देऊन बघ खात असेल तर मग गुड्डे खाल ना एक देऊन बघ. पाहिले आणि बघा या जा बेटा तिकडे जा. एकच आहे आधी. अरे वा खातोय. आता हा जर कुत्रा तिकडे राहत असता ना सिटी बिटी मध्ये तर त्यांनी खाल्लंच नसतं खरोखर. हे लोक काय खात आता बिचारा भुकेला वाटतोय म्हणून खातोय तो. बोलतोय साला मजबुरी आहे म्हणून मी खातोय गुड्डे नाहीतर मी मटन चिकन शिवाय हात नाही तोंडायला. टाकू सगळे टाकू खाण्यावर असं वाटतं खायला हा खाईल ना. आणि एक दुसरी गोष्ट मित्रांनो अजून एक सांगावीशी वाटते. जर आपण असं कुठे जातोय म्हणजे गाव ठिकाणी किंवा असंच काहीतरी कुठेतरी लांब जातोय शहरापासून तर मला वाटतं समीर असा बिस्किट वगैरे असं खिशात ठेवायचं. कारण की आपण जिकडे गावी वगैरे असं जातो तरी त्यामुळे प्राण्यांना असं कुत्र्यांना वगैरे काय खायला मिळत नाही. सो आपण जर असं दिलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट कचरा प्लीज हे काय म्हणजे काय बोलायला नाही म्हणून बोलत नाही आहे पण ऑनेस्टली कचरा बॅगेत ठेवा. सो आपण आपल्या व्हॉट इज चना बेल विथ लॉट्स ऑफ प्रोटीन लाईक चर्स. ओके चर्स. एक नंबर थँक्यू से थँक्स टू प्रीती. ते बोल थँक्यू प्रीती तारीफ केली तर कदाचित अजून परत देईल काहीतरी. आणि टेस्टी आहे इट्स व्हेरी टेस्टी प्रीती. थँक्यू सो मच. सकाळी 4 वाजता उठलेली ती. पूर्ण संपवलेलं आपण. थँक्यू Once again. टेस्टी आहे आपण निघतोय आता मित्रांनो. थोडा नाश्ता केला थोडा वेळ बसलो डेस्टिनेशनला आल्यासारखं. बरीचशी लोक सकाळ सकाळ येतात इथे. मस्त खूप सुंदर प्लेस आहे. सगळ्यात मेन पीसफुल आहे खूप. रहदारी नाही आहे एकदम सगळं शांतता एकदम. लाल परी. अरे ही कोणती गाडी आहे. हा ती नवीन आलेली ना ती इलेक्ट्रिक स्पोर्ट बाईक. मित्रांनो एक होल्ड घेतलाय चहासाठी. थंडी बेकार लागते त्यामुळे छोटासा चहाचा होल्ड घेतला. कारण की चहा नसेल तर आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. आहा हा हा. रस्त्यामध्ये मित्रांनो आपलं पाणी खाली झालंय. पाणी आपलं खाली झालंय. तर इथे पाणी थोडं वाहत आहे. समीर तुला पाहिजे आहे. चंदन सरला पोचलोय मित्रांनो आता आपण. तर समीरला अलविदा करूया. चल ब्रो सी यू सून. आता डायरेक्ट कोकण दौरा.
चलो टेक केअर. मित्रांनो आपल्याला इथून जायचं आहे, अजून 6 किलोमीटर जायचं आहे, 5 किलोमीटर. सो समीर भाऊ गेलेले आहेत आपले, आता आपण पण निघूया. मित्रांनो या ब्लॉगला इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि लवकरच अजून एक मोठा जसं मी अनाऊन्समेंट केलेलं की आपला कोकण दौरा होणार आहे दापोलीला, मुंबई टू दापोली. सो त्याचा पण ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आय होप की हा ब्लॉग आवडला असेल. एक छोटासा ब्लॉग होता, जस्ट आम्हाला हायवेचा एक्सपिरियन्स करायचा होता. त्यासाठी हा राईड आम्ही केलेली. स्पेशल समीरला एक्सपिरियन्स घ्यायचा होता की हायवेला काय एक्सपिरियन्स येतो, त्याला पण चांगला एक्सपिरियन्स आला. सो ह्या ब्लॉगला इथेच एंड करतो. वेट करूया कोकण दौरा आपला सायकलने कधी स्टार्ट होतो आहे. ते पण ब्लॉग खूप सुंदर होतील, मजा येईल ब्लॉग बघायला. सो या ब्लॉगला इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून, टेक केअर, बाय बाय. बाय पिल्लू.